मोठ्या योजनांच्यामुळे राज्यावर 2 लाख कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे आणि आता ही तूट भरण्यासाठी कालची अजित पवारांनी बैठक घेतली, त्यामध्ये असं म्हटलं की दारूची दुकानांचे परवाने हे वाढवणं गरजेचं आहे महसूल वाढीसाठी. नाही, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार, जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत. त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे, त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन विजन यांचं दिसतं आहे. म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं, अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे. अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल, अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना, आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे. निकष कठोर केले जाणार आहे. आता भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकतात. मी तुम्हाला आता सांगतो, लाखो हजारो कोटींचं ओझं घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचार